हरिओम. योगदास जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख अनाहत. लेख क्रमांक 7. अनुसरण. भाग पहिला. शब्दार्थ. अनुसरण याचा शब्दार्थ आहे चालीरीतींना अनुलक्षून वागणे. अर्थातच ह्या चालीरीती वैश्विक आहेत. वैश्विक यमनियम यांचे पालन करून जीवन जगणे म्हणजे अनुसरण. नियतीला जे काही अपेक्षित आहे त्याप्रमाणे संपूर्णपणे नैसर्गिक आचरण करणे म्हणजे अनुसरण. वैश्विक चालीरीती, यमनियम, नियती, निसर्ग इत्यादी गोष्टी म्हणजे काय हे सांगायला येथे प्रत्यक्ष कोणीही नव्हते. तरीही मानव अनुसरण करून आपोआप जीवन जगत होता आणि आजही तो तसे जीवन जगू शकतो. नंतरच्या काळात आपल्या महान ऋषींनी विश्वाचे निरीक्षण केले, मानवी जीवनाचा अभ्यास केला आणि ह्या वैश्विक चालीरीती, नियम, नियती, निसर्ग इत्यादीवर भाष्य केले. आज ते उपनिषदे, विविध सूत्रे इत्यादी रूपाने उपलब्ध आहे. ते सर्व प्रमाणभूत मानून तसे जीवन जगायचा आपण प्रयत्न करतो. याचा अर्थ प्रत्येकाला ऋषींनी काय सांगितलं आहे ते माहीत असायलाच पाहिजे असा नाही. अर्थातच माहीत असल्यास आपल्याला सहजच कसे जीवन जगावे याचे फार मूलभूत, सखोल आणि नेमके मार्गदर्शन होते यात तीळ मात्रही शंका नाही. परंतु जर आपण सहजच समोर जसे जीवन येईल तसे वर्तन केले तर ते आपोआपच अनुसरण असते. मानव कितीतरी हजारो वर्षे याप्रमाणे जीवन जगत होता. त्याला सत्ययुग असे म्हटले जात होते. त्याचे सर्व लक्ष कैवल्यात, आनंदाने जीवन जगण्यात होते. याचा अर्थ तो मुद्दाम काही करून, लक्ष देऊन जीवन जगत होता असा नाही. त्याच्याकडून केवळ स्थितीचे अनुसरण सहजच होत होते, त्याच्याही नकळत. केवळ स्थितीचा अर्थ आहे जे जसे सहजच उपलब्ध आहे त्याचा देह जीवित राहण्यापुरताच आस्वाद घेणे. कोणताही, जराही, कसलाही अट्टाहास नाही. काहीही मुद्दामहून मिळवण्याची उर्मी नाही. कोणाचेही काहीही घ्यायची इच्छा नाही. काही मिळाले म्हणून उल्हास नव्हता आणि काही मिळाले नाही म्हणून फाल्गुन मास नव्हता. कारण काही मिळाले किंवा काही गमावले ही भावनाच निर्माण होत नव्हती. सहज वृत्ती हीच धारणा होती. स्वतः पलीकडे असेच नव्हे तर स्वतःसह कशातही लक्ष नव्हते. यामुळे रिपू जन्माला आले नव्हते. मन निर्माण झाले नव्हते. देहाचे भान केवळ अनाहताच्या नादब्रह्मानेच होत होते. अनाहताचा नाद क्षीण होत आला तर त्या अनाहतावरच लक्ष केंद्रित करून देहाला सहजच सोडून दिले जात होते. मग त्याचे कारण काहीही असो, त्याचा माग काढला जात नव्हता. त्याचा सर्वस्वी स्वीकार केला जात होता. त्या अनाहताचाच आधार घेऊन आत्मपरब्रह्मांडात स्वमर्जीने पाहिजे तेथे नवीन देह धारण केला जात होता. सृष्टीचा आस्वाद जसा समोर येईल तसा घेणे, सृष्टीची लीला जशी सुरू आहे तशी ती अनुभवणे, ज्या ज्या घडामोडी होतील त्याला साक्षी राहणे, अशी एकूण जीवनाची पद्धत होती. या सर्वाला अनुसरण असे म्हणायचे. परंतु भाग 2. विधिधर्म. केव्हा तरी, कोठेतरी काहीतरी बिनसले. अनुसरण दूर सारले गेले. केव्हा, कसे, कोणी हे समजलेच नाही. केवळ स्थितीला तिलाच दृष्ट लागली. एक आंबा केव्हा तरी कुजला आणि त्याने संपूर्ण आढी नासवली. आढी नासत आहे हे लक्षातही आले नाही. याला इतका उशीर झाला की हे नासणे हेच खरे आयुष्य आहे अशी समजूत झाली. ज्यांना आढी नासल्याचे उमजले त्यांनी तसे सांगण्याचा प्रयत्न करताच त्यांनाच वेड्यात काढण्यात आले. विहिरीचे पाणी पिऊन वेडी झालेली प्रजा त्या विहिरीचे पाणी न प्यायलेला राजा प्रधानांनाच वेडे म्हणू लागली. असूनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला, अशी स्थिती निर्माण झाली. यामुळे चोर मालक झाले. सत्ययुग ढळले नव्हे, धक्का देऊन ढळविले गेले. त्रेतायुग,
द्वापारयुग यथा कालावधी संपले आणि कलियुग सुरू झाले. काजूचे बोंड, ऊस, मोसंबी, नारंगी, फळफळावळ, धान्ये सरळ खायची प्यायची नाहीत. ती कुजवायची आणि त्याचा रस प्यायचा, त्याची दारू करायची. कशासाठी तर म्हणे त्यामुळे किक बसते, धुंदी येते, त्यात मजा आहे. जागृतीपेक्षा धुंदीत राहायचे. मग बेधुंद व्हायला कितीसा वेळ लागतो? सरळ मार्गाने नाही तर वाम मार्गाने, परंतु उपभोग मिळायलाच पाहिजेत. मागून नाहीतर हिसकावून, परंतु वस्तू मिळालीच पाहिजे. गोठची बाई नाही तर पोटची पोरगी, परंतु कामवासना शमलीच पाहिजे. हे चुकत आहे असे ज्यांना समजत होते ते सांगणारे न राहता सावरणारे झाले. लक्षात घ्यावे, सावरणारे झाले. कलियुगाचा, काळाचा हा महिमा असावा. ऋषींना आर्तवाणीने म्हणावे लागले, राजा कालस्य कारणम. हातून पाप झाले का? काळजी करू नका. देवासमोर बसा आणि त्याला सर्व काही सांगा. तो दयाळू आहे, तो तुम्हाला माफ करेल. देवीला साकडे घाला, ती तुमची चूक पदरात घेईल. काय म्हणालात? देवदेवी कोठे आहे? आहे ना. मी सांगतो देव कसा असतो, देवी कशी असते. आपण कोण? मी अहम ब्रह्मासी, मी त्याचा प्रत्यक्ष दर्शी आहे. मूर्तिकाराला सांगून मी देवदेवतांच्या प्रतिमा दगडाच्या, धातूच्या, लाकडाच्या तयार करून घेतो. चित्रकाराला सांगून त्याचे कागदावर चित्र काढून घेतो. काही काळजी करू नका. आपण मंदिर बांधून त्यांची तेथे स्थापना करू. त्या मूर्तीत, चित्रात देवदेवतांची स्थापना करू. त्यासाठी त्यांना आवाहन करण्यासाठी मी मंत्र रचतो. आपली भाषा त्यांना येत नाही हे मला मान्य आहे, तरी काळजी करू नका, कारण त्यांची दिव्या गिरवाण भारती मला येते. काय म्हणालात? ही त्यांची भाषा कशावरून? मी सांगतो त्यावरून, कारण अहम ब्रह्मासी. हे असे कोणी म्हटले? मीच म्हटले. ते जाऊ द्या, मी मंत्र म्हणतो त्या भाषेत त्यांना मी सांगितले की ते येथे येतील आणि मूर्तीत, चित्रात येऊन राहतील. काय म्हणालात? तुमचा धंदाच पापी आहे, मुद्दाम पाप करता. काही काळजी करू नका. देवळात या, मी सांगतो त्याप्रमाणे पूजा, अर्चा, रुद्र, यज्ञयाग, विधी करा. त्यासाठीचे मंत्र माझ्याकडे रचलेले आहेत, ते मी म्हणतो. त्याला पापक्षालनासाठी आवाहन करतो. सर्व काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ, शुद्ध, पवित्र होईल. पुन्हा पाप झाले किंवा केले की मग काय करायचे? अहो, मी आहे ना. असे करा, दर महिन्याला, नाही जमले तर दर 3 महिन्यांनी, नाही जमले तर दर 6 महिन्यांनी, नाही जमले तर दरवर्षी येथे येत जा. आपण त्या पापाप्रमाणे योग्य अशी पूजा, अर्चा, रुद्र, यज्ञयाग, विधी करू. फिनेल घातल्यासारखे सगळे कसे निर्जंतुक, चुकलो, पापहीन करून देतो. हे सर्व करायला जो काही खर्च येईल तो तुम्ही करालच. आपण दयाळू, श्रीमंत योगी आहात. अहो, देऊळ तुमच्यासाठीच बांधले आहे आणि तुमच्यासाठीच मी येथे बसलो आहो. तुमच्यासाठीच मंत्र रचले आहेत. मलाही पोट आहे, प्रपंच आहे. हॅ. विधी, धर्म बोकांडी बसला. पापी जे करू लागले ते पापभिरूही करू लागले. न जाणो कोठे असलाच देव तर उगीचच त्याचा कोप व्हायला नको. हे असे करणे म्हणजे धर्मपालन अशीच समजूत पुरोहितांनी करून दिली. मग त्याला काही बंधन राहिले नाही. जन्माला यायच्या आधीपासून मरण झाले तरीही विधींमधून काही सुटका नाही. गर्भसंस्कार. अरे कसले गर्भसंस्कार? आपला देह गतसंचिताप्रमाणे होत असतो. गत मागील जन्मांचे संस्कारांप्रमाणे देह धारण करून जन्म होत असतो. आपल्याला त्याप्रमाणेच जगावे लागते, याला पर्याय नसतो. ते संचित उपभोगून संपविल्याशिवाय त्यापासून सुटका होत नाही. आता येथे कसले गर्भसंस्कार करतोस? 5व्या 6व्या दिवशी विधी करून घुगऱ्या खायच्या, 12व्या दिवशी विधी करून बारसे करून नाव ठेवायचे, मुंज, सोडमुंज, लग्न
सर्वत्र विधींशिवाय काही करू देत नाहीत. त्यात एखाद्याच्या नशिबी नको ते ग्रह टपकतात आणि त्यांची शांती करावी लागते. नाहीतर गृहसौख्य, विवाहसौख्य मिळत नाही, आयुर्मान कमी होते, असा दम दिला जातो. लग्नात तर डोके गमावल्यासारखे विधी करत असतात. मरण येत असताना मृत्युंजयाचा जप करतात. मेल्यावर तर विधी करून करून पुढील पिढीला हैराण करतात. मरणारा मरून जातो आणि त्याचे विधी पुढच्या पिढीच्या बोकांडी भूतासारखे बसतात. पुढच्या पिढीला ते पिंड पीडा देतात. 12 दिवस सतावतात. घरात धूर करतात, धान्य जाळतात, मलमूत्र प्राशन करायला लावतात. सगळ्या घरात घाण करून ठेवतात. 13व्याला गोडं खाऊन दक्षिणा लाटून 3ऱ्याला सतवायला निघून जातात. वर्ष श्राद्ध घातले तरी पितृपंधरवडा दरवर्षी बोकांडी घालतातच. कोणी एखाद्या सुज्ञाने हे सर्व केले नाही तर त्याला धर्मबुडव्या, नास्तिक, पितरांना नरकात ढकलणारा, मातापित्यांसाठी इतकेही न करणारा, कुलघातकी वगैरे शेलक्या विशेषणाने फोडून झोडून काढतात. धर्मांध तर अशांवर तलवार उपसतात. भोंदूंचा सुळसुळाट झाला. जो तो स्वतःच स्वतःला साक्षात्कारी म्हणून जाहीर करू लागला. धर्माच्या नावाखाली राजरोस धंदा सुरू झाला. दगडाला शेंदूर फासून सुरुवात करून पंचतारांकित मंदिर बांधण्यापर्यंत धंदा तेजीत आला. भोळी भाबडी जनता देवाचा कोप होईल, संकटे नष्ट होतील, धन पैसा संपत्ती मिळेल, पाप नष्ट होईल, पुनर्जन्मात नरकाऐवजी स्वर्ग मिळेल, या आणि अशा आशेने या धर्मचक्रात रगडली जाऊ लागली. राक्षस, लुटारू, पापी पापक्षालनासाठी मंदिरात गर्दी करू लागले. आईबाप पोटच्या पोरींना महाराजांच्या सेवेला रुजू करू लागले. धनसंपत्ती पायावर ठेवू लागले. कारण डोके पायावर ठेवल्याची चूक झाली. आता यावर विचार करायला डोके आहे कुठे? ते केव्हाच महाराजांच्या चरणी गमावलेले आहे किंवा ते रिकामे झालेले आहे. मंदिरामध्ये तर आत बाहेर भिकाऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. मंदिरांच्या आत भरजरी कपडे घातलेला भिकारी आहे तर बाहेर फाटके तुटके लज्जा राखण्या इतपतही कपडे न घातलेला भिकारी आहे. मंदिराच्या आत ढेरपोटे भिकारी आहेत तर बाहेर पोट खपाटीला गेलेले भिकारी आहेत. आतल्या भिकाऱ्याकडे अन्न आहे परंतु भूक नाही. बाहेरच्या भिकाऱ्याकडे भूक आहे परंतु अन्न नाही. आतला भिकारी महालात झोपेसाठी तळमळतो. बाहेरचा भिकारी पदपथावर दुकानाच्या वळसणीला घोरत पडतो. आतला भिकारी वातानुकूलित गाडीतून मखमली पादत्राणे घालून येतो. बाहेरचा भिकारी उन्हा पावसात थंडीत पायांना चिंध्या बांधून तोंड वेंगाळतो. आतला भिकारी पापक्षालनासाठी मनातल्या मनात गुदमरून घाय मोकलून रडतो आहे. बाहेरचा भिकारी भीक मागण्यासाठी मुक्तपणे धाय मोकलून रडतो आहे. दोन्हीकडे रडारड रडगाणे सुरू आहे. आतला भिकारी देवाला सांगतो, तुला 1 तोळा सोने घातले आहे, मला 1000 तोळे मिळवून दे. बाहेरचा भिकारी सांगतो, दादा गरिबाला 1 द्या, देव तुम्हाला 1000 देईल. दोन्हीकडे कमिशनचा धंदा जोरात आहे. दोन्हीकडे भीक मागणे थांबत नाही. पाप करून मंदिरात खेटे घालण्यापेक्षा पाप करणे बंद करायची बुद्धी होत नाही. भीक मागण्यापेक्षा मिळेल ते काम करून मेहनतीने मिळवण्याची आणि जे मिळेल त्यात आनंदाने जगण्याची बुद्धी होत नाही. दोन्हीकडे निर्बुद्धपणा सुरू आहे. लायकीपेक्षा जास्त मिळवायला पाप करण्याला पर्याय नाही. फुकटचे बसून आयते खाण्यासाठी भीक मागण्याला पर्याय नाही. कोणीही या असल्या पर्यायाशिवाय जगायला तयार नाही. आतले सर्वजण आतून मनातून अव्यक्त भिकारी आहेत. बाहेरचे मोकळेपणाने व्यक्त भिकारी आहेत. दोन्हीकडचे भिकारी पण जात नाही. प्रामाणिकपणे स्वकष्टाने जे मिळेल त्यात संतुष्ट होत नाहीत. तसे असते तर दोघेही मंदिरात आले नसते. सर्वजण संतुष्ट असते तर मंदिरे बांधण्याची गरज निर्माण झाली नसती. पुरोहितांना
बडवेगिरीचे धंदे बंद करून देवाच्या बेगडी स्तुतीसुमनांनी भरलेल्या कवनाच्या पोथ्या गुंडाळून कर्मयोग करावा लागला असता. परंतु असे होत नाही. त्यांच्यासाठीच मंदिरे बांधलेली आहेत. तेथे पुरोहितांचा, पुण्यवृद्धीचा, पापक्षालनाचा धंदा तेजीत आहे. मंदिराच्या आतील किंवा मंदिराच्या बाहेरील सर्वजण भिकारीपणाच्या पिंजऱ्यात अडकलेले आहेत आणि दोन्हीकडची मजा पाहणारे पुरोहित मंदिराच्या पिंजऱ्यात अडकलेले आहेत. मरायला निघाले, देहपतन होऊ लागला. अंशात्मा या देही यात्रा संपन्न करायला निघाला तर अनाहताचा जप करत देहाला निरोप देत अंशात्म्यात सामील होत नाहीत. नळ्या खुपसून हमसून श्वास घेतला जात नसला तरी यंत्र लावून कृत्रिमपणे श्वास ओढायला पाहतात. अरे, तो अनाहत आहे. तेथे कृत्रिम श्वास उपलब्ध नाही. कृत्रिम श्वास ही धूळफेक आहे. डॉक्टरांनी सांगितले तरी ऐकत नाहीत. म्हणतात, करा, शेवटपर्यंत प्रयत्न करा. असे का आपल्याला माहीत आहे? उद्या आपल्यावरही ही वेळ येणार आहे. पोरांना कळू द्या, शेवटपर्यंत सेवा करायची असते. नाहीतर थोडी धग असली तरी देतील चितेत फेकून. ही धास्ती आहे. अरे, केली ना देहाने इतके वर्ष तुझी सेवा, आणखी काय हवे? आता तरी त्याला आनंदाने निरोप दे. जाता जाता त्याला आनंद मिळू दे. त्याचे शेवटचे क्षण आनंदात जाऊ देत. त्याचे हे शेवटचे क्षण आनंदाने संपन्न होऊ देत. या देहाकडून नको त्या काय सेवा करून घेतल्यास. त्यावेळी त्याची दया आली नाही, त्याची लाजही वाटली नाही. आता तरी जरा लाज बाळग. आता तो थकला तरीही त्याला सुखाने जाऊ देत नाहीस. जरा जीर्ण झालेला देहही हवा आहे तुला तुझी हवस भागवायला. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे डोमकावळे आहेत हे. प्रेतावर बलात्कार करणाऱ्या या अवलादी आहेत. ह्याचा अर्थ इतके दिवस देहाकडून सेवा करून घेतल्यावर तू जो हसत होतास ते हास्य कृत्रिम होते. त्याही वेळी तू आतून आणखी हवस भागव म्हणून रडतच होतास. याचा अर्थ हवस भागल्यावर तू जो बाहेर हसत होतास ते तुझे आतील अतृप्तीचे भेसूर हास्य होते. याचे मूलभूत कारण एकच, अनुसरण बंद झाले आहे. भाग 3, यमधर्म. आपल्याला जे पाहिजे ते ज्या प्रकारे उपलब्ध होऊ शकते ते सर्व प्रकार आपल्याला उपभोगायला मिळाले पाहिजेत अशी आपल्याकडून खटपट सुरू झाली. याची चटक इतकी पराकोटीला पोहोचली की एखाद्या उपभोगासाठी एकमेव वस्तू उपलब्ध असेल तर आपण बुद्धिपणाला लावून त्याला अनेक पर्याय शोधून काढून ते सर्व उपभोग घेऊ लागलो. उपलब्ध वस्तू जगताची तोडमोड फोडजोड करून त्यांचे गुण शोधून त्यांची सरमिसळ करून नवीन वस्तू तयार करून उपभोगू लागलो. उपभोगांची अभिलाषा, ईर्ष्या, मत्सर, द्वेष यामुळे तर खून करण्यापर्यंत मजल गेली आहे. मला नाही म्हणजे कोणालाही नाही अशी मानसिकता तयार झाली आहे. यामुळे उपभोगांना बंधन राहिले नाही. याचा परिणाम असा झाला की आपल्याला जितके उपभोग आवश्यक आहेत तसेच आपण जितके उपभोग घेऊ शकतो त्यापेक्षा कितीतरी पट जास्त उपभोग उपलब्ध झाले. यामुळे ते सर्व उपभोग घ्यायची इच्छा झाली. ते काही या एका जन्मात शक्य नाही. यामुळे उपभोगांची इच्छा स्मृतीमध्ये जाऊन ठाण मांडून बसली. काही कारणाने स्मृतीला जरा धक्का लागायचाच अवकाश. लगेच स्मृती सांगू लागली, आपल्यालाही हे असे करायचे आहे. हे असे मृत्यू येईपर्यंत सुरू राहिले. याचा परिणाम अनाहताच्या गतीवर होतो. आपल्या विचारात बदल झाला की आपोआप श्वसनाची गती बदलते. यामुळे अनाहतावर ताण येतो, हृदयावर दडपण येते. यामुळे रक्ताभिसरण बिघडते. याचा परिणाम म्हणून पचनशक्ती क्षीण होते. एकूणच प्रकृती ठीक राहत नाही, स्वास्थ्य राहत नाही. ही घडी पुन्हा सुव्यवस्थित करण्यासाठी जीवात्मा प्रयत्न करू लागतो.
देहत्यागाचे वेळी हे सर्व संचित उपभोगांचे गाठोडे घेऊन स्मृती, मन, बुद्धी जीवात्म्याला आणि जीवात्मा अंशात्म्याला लपेटून पुनर्जन्मासाठी देहाबाहेर पडू लागला. जीवात्म्याने या संचिताची मोजदाद करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा सिद्ध केली. त्याला आपण चित्रगुप्त असे म्हणतो. त्याप्रमाणे सर्व संचित पुनर्जन्मात संपविण्यासाठी योग्य अशा पुनर्जन्माचे नियोजन करण्याचीही यंत्रणा जीवात्म्याने निर्माण केली. त्याला आपण यमधर्म असे म्हणतो. अशा प्रकारे विधिधर्मांमुळे आपल्यावर यमधर्म लादला गेला. आता आपल्याला जन्म घेण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही. येथे जीवन कसे जगावे यावरही यमधर्मांची बंधने आली. हे सर्व यमधर्माप्रमाणे होऊ लागले. परंतु दुर्दैवाने मानव यमधर्म समजावून घेईनासा झाला. त्याची मनमानी वाढतच चालली आहे. त्याला पक्के माहीत आहे की एक दिवस प्रत्येकाला येथून जायचे आहे. तसेच जाताना येथून आपल्याला आपल्याबरोबर काहीही नेता येत नाही. तरीही तो अशा प्रकारे येथे वस्तुजगत जमवत असतो आणि अशा प्रकारे येथे राहत असतो की जणू काही तो येथे अमरपट्टा घालून आला आहे. इतरांना स्मशानात पोचवायला गेला की गेला बिचारा अशा काही थाटात उच्चारतो की हेच उद्गार भविष्यात आपल्याकरताही कोणीतरी उच्चारणार आहे याचे त्याला भान राहिलेले नाही. यातूनही ज्यांना याचे भान आले त्यांची कथा उलट्या मार्गाला सुरू झाली. चला, एक दिवस मरायचेच आहे आणि केव्हा ते माहीत नाही. मग आत्ता या क्षणी जितके जास्तीत जास्त उपभोग घेता येतील तितके येन केन प्रकारे घ्या आणि आयुष्यभर मौज मजा करा. कोणी पाहिला आहे पुनर्जन्म? हा आत्ता प्रत्यक्ष आहे. हाच जन्म शाश्वत आहे. चला, उशीर नको व्हायला. वेळ वाया घालवू नका. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मजा करा, मौज लुटा. अशी त्यांची विचारसरणी झाली. जिकडे तिकडे मौज मजा, हास्य, विनोद, नाचगाणी, समारंभ, उत्सव, ओल्या रंगीत पार्ट्या यांची रेलचेल सुरू आहे. करमणूक म्हणजे मरण येणार आहे याचे दुःख व्यक्त करायची एक अजब युक्ती आहे. जणू काही यमधर्मावर सूड उगवत आहेत. चुकीचे सतत केल्यामुळे काही कालावधीनंतर तेच बरोबर आहे असे वाटायला लागते. यामुळे आता करमणूक, मौज मजा, हास्य विनोद, नाचगाणी, समारंभ, उत्सव, ओल्या रंगीत पार्ट्या इत्यादी साजरे करणे म्हणजेच जीवन जगणे अशी व्याख्या झाली आहे. हा देह फसवा आहे. तो केव्हा कोलमडेल ते सांगता येत नाही. आज आत्ता आहे तेव्हा त्याचा भरपूर उपयोग करा आणि सौख्य लुटा, उपभोग घ्या. यात आयुष्य कमी झाले तर ते म्हातारपणीचे आयुष्य कमी होते. काय करायचे ते म्हातारपणात उपयोग शून्य जगून तारुण्यात मौज करा. मांडी घालून डोळे मिटून बसून काय मिळते? त्यापेक्षा भरपूर भटका आणि मिळेल तितका आणि तसा सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घ्या. वेळप्रसंगी कर्ज काढा आणि मौज लुटा. आपण मेल्यावर ते कर्ज आणि तो कर्ज देणारा आपल्याला काय करायचे त्याच्याशी? यामुळे प्रतिक्षणी माणसाच्या अभिलाषा वाढत चालल्या आहेत. त्यांना अंत नाही. इतकेच नव्हे तर त्या नित्यक्षणी सतत बदलत नीचतेकडे प्रवाहित होत आहेत. तो त्याची बुद्धी सतत नवीन शोधण्यात वापरत आहे. सतत बाह्य भागाकडे दृष्टी लागलेली आहे. वास्तवात त्याला नियतीकडून जे काही मिळालेले आहे ते पर्याप्त आहे, परंतु याने त्याची तहानभूक भागत नाही. अनेक वेळा त्याला या त्याच्या नाविन्याच्या हौसेपासून होणारे नुकसान, तोटे, दुःख, कष्ट, पीडा जाणवतेही, परंतु त्याने स्वतःत सुधारणा न करता तो शोध मोहिमेत सुधारणा करतो आणि बाह्यभागी दौड सुरूच ठेवतो. अपयश आले, हरला, नुकसान झाले तर तो म्हणतो झालेल्या चुका सुधारून पुन्हा राखेमधून उभारी घेईन. परंतु तो कधीही आपला नसता उद्योग थांबवत नाही. त्याला सामान्यातील असामान्यता जाणवत नाही.
त्याला साधेपणातील महानता उमजत नाही. त्याला स्वसुगंधापेक्षा बाह्यगंधाची ओढ आहे. त्याला वर्तमानातील शाश्वतापेक्षा भविष्यातील झेप धाडसी वाटते. केवळ मूर्छेतील बेधुंद लोकच सत्तेच्या, वैभवाच्या आणि अवास्तव उपभोगांच्या मागे धावू शकतात याची त्याला जागृती होत नाही. धर्माच्या नावाखाली जास्तीत जास्त संहार, अराजकता, अशांतता, बळजबरी, दरोडेखोरी, लाचलुचपत होते हे त्याला पटत नाही. आधुनिक जीवन गतिमान आहे याचा अर्थ ते उतावीळ आहे याचे त्याला आकलन होत नाही. लाटा म्हणजे समुद्र नव्हे, परीघ म्हणजे केंद्र नव्हे, देह म्हणजे जीवन नव्हे हे तो समजत नाही. याचे मूलभूत कारण एकच, अनुसरण बंद झाले आहे. भाग 4, योगधर्म. अनुसरण बंद झाले आणि त्यामुळे विधी धर्म बोकांडी बसला आणि त्याची घडी नीट बसवण्यासाठी नियतीकडून यमधर्म सुरू झाला. परंतु उपभोगांना चटवलेल्या मानवाला यमधर्माचे पालन करणे त्रासदायक होऊ लागले. यासाठी ज्ञानियांनी योगधर्म सांगितला. त्यासाठी योगाधिराज पातंजली सर्वात अग्रगण्य आहेत. त्यांनी योगधर्मांचे परिपूर्ण शास्त्र सांगितले. त्याची अंमलबजावणी कशी करावी, त्यासाठी बंधने काय पाळावीत इत्यादींचे मार्गदर्शन केले. याचा परिणाम म्हणजे कैवल्य प्राप्ती. त्याचा मार्ग मोकळा करून दिला. माझे पातंजल योगबोध हे पुस्तक उपलब्ध आहे. येथे या लेखात योगधर्माचे अनुसरण कसे करावे त्याची रूपरेषा सांगण्याचा हेतू आहे. मानवाला जन्ममरणाचे फेरे ही यमधर्माकडून शिक्षा केली जात आहे याचेच भान राहिले नाही. यमधर्माने उपभोगांमधून मुक्त होण्याऐवजी तो जन्मोजन्मी उपभोगातच जास्तच गुरफटून जाऊ लागला. याचे महाभयावह दुष्परिणाम सुरू झाले. 1. रोगराई वाढली. 22 ते 25 वर्षांच्या मुलांना रक्ताभिसरण, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर इत्यादी आजार होऊ लागले. काही नवीन रोगांचा प्रादुर्भाव झाला. नव्या रोगाची शिकार होईपर्यंत अशा रोगांचे निदानही होऊ शकत नाही. 2. लहान वयातच ताणतणाव वाढू लागला. 8-9 वर्षांची मुले वर्गात बंदूक चालवून सवंगड्यांना ठार मारू लागली. त्यांना त्यातच धाडस, गंमत, मर्दुमकी वाटू लागली. 3. मनोरुग्णांची संख्या प्रतिक्षणी वाढत आहे. कधी कल्पनाही केलेली नव्हती की या सुजाण, अतिप्रखर बुद्धी असलेल्या, समस्त प्राणी जगतावर हुकूमत प्रस्थापित करणाऱ्या, आत्मज्ञान मिळवण्याची क्षमता असलेल्या मानवाला मनोरुग्णता होईल, तो विकृत होईल, वेडा होईल. वेड्यांसाठी दवाखाने सुरू करावे लागतील. 4. मानवी जीवनाचा एकमेव सत्य मुख्य उद्देश विस्मृतीत गेला. जीवन रहाटी बदलली, ती विकृत झाली. 5. प्रत्यक्ष जीवनापेक्षा कर्मणुकीलाच जास्त महत्त्व आले. कर्मणुकीच्या कल्पना बदलल्या, त्याला विभित्स आणि ओंगळ रूप आले. 6. शिक्षण, नोकरी, धंदा, राजकारण, कला, साहित्य इत्यादीत स्पर्धा इतक्या टोकाला वाढली की यामधून यश झटपट पदरात पाडून घेण्यासाठी वाममार्गाचा अवलंब बिनधास्त केला जाऊ लागला. 7. राजकारण, सत्ता हा अराजक मार्जवणाऱ्यांचाच धंदा झाला. 8. धर्मांधता बोकाळली आणि आतंकवादी फोफावले. त्यांना अटकाव करणे नाजूक जागेचे दुखणे झाले. 9. कामवासना ही लज्जा न राहता एक उघडपणे करायची किरकोळ गोष्ट झाली. 10. यामुळे बलात्कार राजरोस होऊ लागला. सभ्य स्त्रियांना बाहेर फिरणे धोकादायक झाले. यासाठी पोटची मुलगीही शिकार होऊ लागली. 11. देहप्रदर्शन हा पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळवण्याचा धंदा झाला. 12. ज्यांना यातील धोका जाणवला ते आश्रमात, मठात धावले, साधू महाराजांच्या कच्छपी लागले. 13. सामान्य माणूस गोंधळला आणि तो भोंदू लोकांची शिकार झाला. 14. साक्षात्कारी, ज्ञानी, विदूषक झाला.
ही यादी दीर्घ आहे, महत्त्वाची तेवढी नोंद केली आहे. 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जाहीर झाला आहे. हळूहळू योगाचे महत्त्व पटत आहे, त्याची आवश्यकता जाणवू लागली आहे. मानवी आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्षांचे आहे. काळ अनंत आहे, त्या मानाने आपले आयुष्य यकश्चित आहे. जे काही करायचे आहे ते लवकर याच देही याच जन्मी करावे आणि कैवल्य प्राप्त करावे. योगधर्माचे पालन करावे आणि त्या योगे विधिधर्म आणि यमधर्म यामधून कायमकरिता सुटका करून घ्यावी. त्या योगे हा जन्म सार्थ लावावा. परंतु तसे केले नाहीत तर मागील लक्षावधी जन्मी जे केलेत तेच आत्ताही कराल. प्रत्यक्ष आत्मपरब्रह्म समोर आले तरी सवयीने उपभोगांसाठीच मागणे मागाल. भौतिकाची गरज फक्त देह जीवित राहावा इतपतच आहे. यास्तव वेळीच जागे व्हावे, देहापासून दूर व्हावे आणि अंतःकरणात आत्मयात्रा करावी. त्याला प्रसन्न करावे आणि सांगावे की तुला जे काही द्यायचे आहे ते दे, कारण मला काय मागावे हेही समजत नाही. जे देशील त्यात मी परम आनंदात आहे. असे केले की हे इतकेही तो करू बोलू देत नाही, त्याआधीच साक्षात्कारित करतो. आता फक्त अनुसरण करावे. योगधर्माचे अनुसरण होण्यासाठी काही ठळक गोष्टी समजावून घ्याव्यात. 1. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करावे आणि जे मिळेल त्याचे अनुसरण करावे. हाच कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आहे. तुरीय अवस्था प्राप्त होण्याचा हाच एकमेव शाश्वत मार्ग आहे. 2. आपल्या जीवनपटलाचे केंद्र आपण स्वतःच आहोत. त्यासाठी इतरत्र भटकण्याची गरज नाही. कोणत्याही साधू महाराजांचा उंबरठा ओलांडायची आणि कोणाचे पाय धरायची गरज नाही. आपल्या अंतःकरणाची यात्रा हीच एकमेव तीर्थयात्रा आहे. 3. आपले अंतःकरण हे विश्वातील सर्वात भव्य मंदिर आहे. तेथे प्रत्यक्ष आत्मपरब्रह्माचा अंश निवास करतो. बाहेर सर्व देवदेवता आणि मंदिरे ही मानवाने त्याच्या कल्पनेने त्याच्या भोगमय आयुष्यासाठी तयार केलेली आहेत. ती अस्सल नाहीत. त्यांचे उंबरठे झिजवायची गरज नाही. अंतःकरण हेच अतिशुद्ध पवित्र मंदिर आहे. 4. आपल्या अंतःकरणरूपी मंदिरात अनाहताचा जप अव्याहत सुरू आहे. त्याच्याशी संधान साधावे. हा वैश्विक जप आहे. अन्य जपाची आवश्यकता नाही. कोणाकडून दीक्षा, मंत्र, जप, अनुग्रह घ्यायची गरज नाही. 5. आपल्या अंतःकरणात प्रशांतता आहे. तेथे आत्मफळ आहे, आत्मफूल आहे, आत्मसुगंध आहे. अमृतरूपी आत्मतीर्थाचा अखंड झरा आहे. यापेक्षा आणखी पूजेची तयारी कशाला हवी आहे? या पूजा साहित्याने सर्वोत्तम मंत्र म्हणजे अनाहताचा जप करत आत्मपूजा करावी. जास्त माहितीसाठी माझी अध्यात्म उपनिषद आणि आत्मपूजा उपनिषद ही पुस्तके जरूर वाचावीत. 6. बाहेरचे सर्व मार्ग विश्वाच्या परिघावर प्रवास करण्यासाठी आहेत. ते तुम्हाला अनंत जन्म बाहेरच भटकवतील. आत्मपरब्रह्माच्या केंद्रस्थानी योगधामी पुरुषोत्तमाकडे घेऊन जाऊ शकणार नाहीत. अंतःकरणातील मार्ग सरळ योगधामी विश्वाच्या केंद्रस्थानी त्या परमपुरुषोत्तमाकडे जातो. त्या अनाहताची उपासना करा आणि विश्व निर्माण होण्याआधीच्या स्थितीला प्राप्त व्हा. तेथे ते दिव्य द्वार उघडेपर्यंत सायुज्यमुक्त म्हणून जीवन जगा. प्रभूची सेवा करा. 7. हे सर्व साध्य केलेत तर पुनर्जन्मात जन्मतःच बालयोगी म्हणून स्वमर्जीने विधिधर्म, यमधर्म, योगधर्म यांच्या अतीत पलीकडे मुक्त म्हणून जन्म घ्याल. कैवल्यानंदात सृष्टीलीला अनुभवाल. या परिसे आणखी भाग्य ते कोणते? हरि ओम.